बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये यंदा पॉली हाऊस सोलरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सोलरच्या माध्यमातून या पॉली हाऊसची उभारणी करण्यात आलेली आहे. या माध्यमातून लाईट जे मिळणार आहे ते सोलरच्या माध्यमातून मिळत असते आणि खऱ्या अर्थाने या पॉली हाऊस मध्ये वेगवेगळी जे पिकं जे आहेत ते या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात आपण केव्हीके मधील कृषी तज्ञ आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, खऱ्या अर्थाने आता पॉली हाऊस जे आहे ते सोलरच्या माध्यमातून उभारणी करण्यात आलेली आहे आणि या सोलरच्या माध्यमातून काय काय पिकं घेण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने याचा वापर केला जातो? नमस्कार, माझं नाव आकाश काळुके. आपण इथं काय केलेलं आहे की सोलर ग्रीन हाऊस याला म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये आपण काय केलंय की या पॉली हाऊस साठी जी लागणारी एनर्जी आहे, म्हणजे जी लाईट आपल्याला लागणार आहे, जे पाणी देण्यासाठी मोटर असतील, खत देण्यासाठी ज्या मोटर असतील, ऑटोमेशन सिस्टीम असेल किंवा कूलिंग पॅड असेल, एक्झॉस्ट फॅन असतील, याला जी लागणारी लाईट आहे ती जी बाहेरून आपण जी लाईट देणार आहे तर त्याऐवजी आपण सोलर प्लेट याच्यावरती इन्स्टॉल केले आहेत आणि त्याच्याच मार्फत आपण ती लाईट तयार करतोय आणि त्या लाईट होणारी जी लाईट तयार होती त्याच्यावरती आपण ही पूर्ण पॉली हाऊस रन करतोय आणि ती सिस्टीमचा वापर करून आपण इथल्या आतमधले पूर्ण इथं क्रॉप आपण डेव्हलप केलेले आहे. साधारण किती क्षेत्रामध्ये जर पॉली हाऊस उभारायचं म्हटलं, आता हे किती क्षेत्रामध्ये आहे आणि जर 5 गुंठ्यामध्ये करायचं असेल तर त्याला खर्च किती येतो? आता हे पॉली हाऊस 20 गुंठ्याचा आपण इथं पॉली हाऊस तयार केलेला आहे. याच्यामध्ये जर 5 गुंठ्याचा आपण विचार केला तर त्यासाठी आपल्याला 10 ते 15 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ज्याच्यामध्ये पूर्ण आपण कुलिंग पॅड सिस्टीमचा आपण इथं पॉली हाऊस आपण इथं उभारू शकतो, ज्याच्यामध्ये पूर्ण तुमचं ऑटोमेशन सुद्धा इन्क्लूड आहे. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? पॉली हाऊस मध्ये जर घेतलं तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल? पॉली हाऊस मध्ये पिकं घेतली किंवा अशा प्रकारचं सोलर पॉली हाऊस केलं तर एकतर तुमचा लाईटचा जो होणारा खर्च आहे तो कमी होईल. दुसरं, याच्यामध्ये आपण कुलिंग पॅड सिस्टीम वापरली त्यामुळे आपल्याला कोणत्याही सीझन मध्ये कोणतेही पीक आपण इथं घेऊ शकतो. म्हणजे एखादा ऑफ सीझन कोणतं पीक घ्यायचं असेल तरी आपण घेऊ शकतो. जे तुमच्या एरियामधलं पीक नाही तसं पण घेऊ शकतो. जसं की आपण बघू शकतो इथं आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे, म्हणजे आपल्या बारामती भागामध्ये स्ट्रॉबेरी होऊ शकते याचं प्रात्यक्षिक सुद्धा इथं तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. नक्कीच आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने पॉली हाऊस तयार करण्यात आलेले आहे. सोलरच्या माध्यमातून देखील आता पॉली हाऊस या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने जे आहे ते 17 जानेवारी ते 24 जानेवारीला शेतकऱ्यांनी येऊन या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.